श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री राम श्री श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कुण्डलीकवरदाहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। भारत माता की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। जय जय रघुवीर समर्थ। जयांचा जनी जन्मनामार्थ झाला। जयाने सदा वासनामात केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज। कालच्या निरूपणाचा धागा असा की परमेश्वराच्या भेटीचा क्षण याला भाग्याचा उदय म्हणण्यापेक्षा संतांच्या भेटीच्या क्षणाला भाग्याचा उदय म्हटलेलं आहे। जेव्हा दिसे ईश पाय तो भाग्याचा उदय न म्हणता ते हे जोडे संत पाय त्याला भाग्याचा उदय म्हटलं। आणि याचं कारण काल असं पाहिलं की भगवंताला प्राप्त करून घेण्याची सर्व साधनं आपल्यापाशी असतातच, आपल्याच पाशी असतात, पण त्या साधनांचा योग्य उपयोग कसा करायचा ते कळत नाही। म्हणून कंदील आहे, वात आहे, तेल आहे, माचीस आहे, काडी कशी ओढायची कळत नाही, म्हणून दिवा लागत नाही। ही जी सर्वसामान्य माणसाची पंचायत होते याला मार्गदर्शन सद्गुरु कृपा आहे। म्हणून भाग्याचा उदय या सगळ्या गोष्टी एकत्र झाल्या की भगवंताचं दर्शन होणारच आहे। ते गणितासारखं सुटणार आहे। 2 अधिक 2 सुटले की 4च होणार आहेत। प्रश्न 2 अधिक जे करायचे ते 2 सापडले पाहिजे। 4 मिळणं अवघड नाही। म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा दुर्लभ भगवंताचं दर्शन सांगितलंच नाही आहे। दुर्लभम त्रयमेव एतद्देवानुग्रह हेतुकम। 3 गोष्टी दुर्लभ आहेत, मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम आणि महापुरुष संश्रयः। माणसाचा जन्म दुर्मिळ, त्यातून परमार्थाची आवड असणं दुर्मिळ, आणि हे दोन्ही असलं तरी योग्य सद्गुरू मिळणं यालाच दुर्मिळ म्हटलंय। भगवत दर्शनाला दुर्मिळ म्हटलं नाही। आणि अशा या संतांची भेट झाली, या संतांशी संवाद झाला की त्याचा आपण काय उपयोग करावा
तेही कळलं पाहिजे. वस्तू किती का अनमोल असेना, ती अनमोल वस्तू आपल्या हाती आल्यावर आम्ही त्या वस्तूचं काय करावं. आता बाजारातून 2000 रुपयाची नोट गेली, अधूनमधून दिसते, पण जेव्हा पूर्वी ती होती तेव्हा एका सोनाराच्या दुकानात संध्याकाळच्या वेळी शेवटचं गल्ला मोजायचं काम चाललेलं. त्या मोजता मोजता एक नोट उडाली, पडली जमिनीवर. त्या सोनाराचं छोटं लेकरू ते खेळत खेळत आलं. त्याला वाटलं रंगीत रंगीत कागद छान आहे. त्याला ते काय 2000 माहीत नाही, काही नाही. त्यानं कागद म्हणून उचलला. आता म्हणला याचं विमान करू, रस्त्यावरती फेकूच. असं रस्त्यावरती फेकण्यासाठी आला. रस्त्यावरच्या माणसानं बघितलं याच्या हातात काय आहे. त्या लेकराला काहीच नाही, याचा जीव खालीवर. 2000 रुपये. मग त्यानं डोकं चालवलं. अरे छोकऱ्या, या एका कागदाच्या बदल्यात मी तुला 4 रंगीत कागद दिले तर. लेकरूच ते 4 देता का, घ्या. पुन्हा एकदा लेकराला काहीच त्रास नाही याचा. ज्याला 2000ची किंमत कळते त्याला त्रास आहे. आणि त्याप्रमाणे अगदी सर्व सुखसुविधांनी युक्त असा मानवदेह 2000ची नाही 20 कोटीची वस्तू मिळाली. याचा उपयोग जेव्हा आम्ही चुकीचा करतो तेव्हा संतांना त्रास होतो, आपल्याला काहीच होत नाही, हाच त्रास आहे. संतांचा जीव खालीवर. अरे मेल्या तुझ्या, काय तुला मिळालंय ते किती किमतीचं आहे. काही वेळेला किंमत करून द्यायला लागते. नामयोगी ब्रह्मचैतन्य गुंदावलेकर महाराजांच्याकडे मनुष्य आला आणि म्हणतो, देवाने मला काही दिलं नाही, कशाच्या जीवावर जगू, भांडवल नाही. मग महाराज म्हणाले, असं कर, एक पाय दे तोडून, ₹1,00,000 देतो, त्या भांडवलावर व्यवसाय उभा कर. माझा पाय काय लाखाचा आहे का, कितीतरी किमतीचा आहे, हात दे. 2,00,000 देतो त्या काळात, अर्थात आता लाखाला काहीच किंमत नाही. काहीच नाही जमत, किडनी दे, किडनी. किडनी विकणाऱ्याला तेव्हासुद्धा चांगले पैसे होते. आणि असं प्रत्येक अवयवाचं कोटेशन सुरू झालं. अरे एवढ्या किमतीचा आहे का माझा अवयव, त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे. आणि मग सगळ्याची बेरीज केली. गधाड्या, एवढ्या किमतीचा देह तुला दिला तरी सांगतोस काही दिलं नाही. स्वतःची बेरीज कधी पाहतच नाही. आयुष्यभर पाहिली वजाबाकी. समोरच्या माणसाने मला काय वाईट म्हटलं त्याचीच नोंद ठेवली, पण किती वेळा चांगलं म्हटलं ती बेरीज नको ठेवायला. बेरीज पाहत नाहीस असं नको करू बाळा. संतांचा सहवास, संतांच्या वाङ्मयाचा सहवास, संतांच्या तत्वज्ञानाचा सहवास एवढी अनमोल गोष्ट मिळाली, तर या गोष्टीचं मी काय करावं. तर याचं उत्तर पुढच्या चरणात महाराज देतात. तेथोनिया नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. त्या संतांच्या चरणाला एकदा मी जोडलो की त्या चरणाच्या वर माझा जो माथा टेकला तो आता मेल्याशिवाय उठणार नाही. आता ही क्रिया शारीरिक पातळीवर नाही घ्यायची, नाही तर सद्गुरूला तुझा छळ. याचं डोकं चिकटून बसलं तर केवढ्याला पडेल. लक्षणार्थाने घ्यायचा विषय.
त्या तत्त्वज्ञानाच्या समोर मी नतमस्तक झालो. ते तत्त्वज्ञान मी मान्य केलं, ते अंगीकारलं. आता मेल्याशिवाय ते सुटायचं नाही. एखाद्या वेळी मेलो तरी सुटायचं नाही. तर त्या वाङ्मयाला तुझ्या हाती देण्याचा उपयोग आहे. तेथो निया नुठवू माथा, मरणा वाचोनी सर्वथा. एक छान दृष्टांत आहे. पैठण निवासी नाथबाबांच्याकडे गावातला सामान्य मनुष्य आलेला. तो म्हणाला, पूजा पाठ तप साधना हे काही नाही जमायचं, तरीसुद्धा काहीतरी करावंसं वाटतं. काय करू सांगा. देवघरामध्ये 5 मिनिटं बसायला वेळ नाही. मी फिरतीचा माणूस, म्हणजे त्या काळातला बहुतेक तो पोस्टमन असावा. याचा कागद त्याला, त्याचा कागद याला, याचा कागद त्याला, सारखं फिरायचं आहे. एका ठिकाणी राहणे शक्य नाही. पण काही करावं वाटतं. काय करू? काही नको करू. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, असा निश्चय कर आणि दिसेल त्याला वाकून फक्त नमस्कार कर. जमलं तर दंडवत घाल. आणि सारखा तो दिवसातनं 1000 लोकांना दंडवत घालू लागला. त्याचं नावच पडलं दंडवत स्वामी. अर्थात त्या काळामध्ये माणसं कामापुरतीच फिरत होती. त्यामुळं वाचला तो. आता जर असं व्रत कोणी घेतलं तर उठायचंच नाही. रहदारी नाही अशी वेळ सांगा, तेव्हा कामापुरतंच माणसं जायची. कोणी मनुष्य भेटला, घातलं लोटांगण. आणि सगळ्या लोकांनी एकदा चेष्टा अशी केली, गाढव मरून पडलं होतं. त्याला सांगितलं, तो बघ जे जे भेटे भूत, त्यातलं हे अद्भुत आहे, कर नमस्कार. आणि काही नाही, त्याच भावनेनं नारायणा असं म्हटलं आणि घातला दंडवत. ते गाढव उठून बसलं. सगळ्या गावामध्ये बोंबा बोंब, ह्या दंडवत स्वामीला सिद्धी मिळाली. याने नमस्कार केला तर मेलेलं गाढव उभं राहिलं. दंडवत स्वामी इथंच थांबा. काय? बैलगाडी घेऊन येतो, वाजंत्री घेऊन येतो, आज तुमची मिरवणूक. आम्ही जिवंत गाढव हाकता येत नाहीत, तुम्ही मेलं गाढव आणलंत, आज तुमची मिरवणूक. असं सांगितल्यावर माणसं गेली बैलगाडी आणायला. तो दंडवत स्वामीच तिथनं पळत सुटला तो नाथांच्या घरी. नाथा, हे काय झेंगट माझ्या मागं लागलं. बरं मी काहीच केलं नाही, पूजा नाही, अर्चा नाही, काही नाही. पण संतांनी सांगितलं ते इतक्या प्रामाणिकपणे आचरलं, इतक्या मनापासून आचरलं. ती कृती महत्त्वाची नव्हती, त्यातला प्रामाणिकपणा, त्यातलं मनस्वीपण. नाथ म्हणले, पर्याय नाही बाळा, आता मिरवणूक निघणार. मी फक्त तहानलेल्या गाढवाला पाणीच दिलं होतं, तू माझ्या पुढचं काम केलं. तू गाढव उभंच केलंस. आता काही पर्याय नाही बाळा, तुला मिरवणूक निघणार. पुढे काय होणार? पुढे काही नाही, बादशाह तुला पकडून नेणार. का? का म्हणजे तू नमस्कार केल्यावर मेलेला जिवंत होतो हे त्याला कळणार. मग युद्धात मेलेल्या सैनिकांना तो तुला नमस्कार करायला लावणार. साधं गणित आहे ना. आता शत्रूचे सैनिक तुला जिवंत करावे लागणार, कारण बादशाहाने तर तुला मारील. यातलं काही मला नको आहे, नको आहे. मग उपाय एकच आहे बाबा, काय? आयुष्य संपवा. कारण हे हा देह आहे तोपर्यंत हे होणार आहे सगळं. उपाय एकच,
मोबाईलचं हे मॉडेल टाका, नवीन मॉडेलमध्ये सिम कार्ड जाऊ द्या, मागची मेमरी गेली. पण ह्या दंडवत स्वामीचा सद्गुरू चरणावर विश्वास किती. खरंच गोदावरीवर जाऊन देहत्याग केला. पांडुरंग हरी वासुदेव. जर नमस्कार करायला फक्त सांगितला, हे तेवढ्या प्रामाणिकपणे पाळायचं, तर मग आता देह सोड, हेही तेवढ्या प्रामाणिकपणे पाळायचं. सद्गुरूंनी सांगितलं ना, हा देह सोड, सोडला, विषय बंद. आणि म्हणून अभंगामध्ये महाराज म्हणतात, अशा तऱ्हेनं गुरुचं ऐकायचं असेल तर होई रे बळकट, आणि माझ्या मना तू रे धीट. बाबा माझ्या मना, हे सगळं सद्गुरू वचन पालन करण्यासाठी बळकट हो भर. आणि नुसता बळकट नाही, धीट. आणि बरोबर हाच शब्द समर्थांनी सुद्धा आपल्या ठिकाणी वापरला. मना श्रेष्ठ धारिष्ट्य जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे, स्वये सर्वदा नम्रवाचे वदावे, मना सर्व लोकासिरे नीववावे. जय जय रघुवीर समर्थ. आपण नेहमी हे दोनही शब्द वापरतो, शौर्य आणि धैर्य. काय फरक आहे त्या दोघांमध्ये? पण युद्धात दोन्ही लागतं. शौर्य पाहिजे, धैर्य पाहिजे. म्हणजे काय पाहिजे तर शत्रूवर आघात करण्यासाठी लागतं ते शौर्य, आणि शत्रूचा आघात पचवण्यासाठी लागतं ते धैर्य. तेव्हा संत वचनाप्रमाणे आपण वागायला लागलो की आपल्याला आपलं अहित चिंतणारी माणसं आघात करणार, कधी टिंगलटवाळी करणार, कधी नको इतकी स्तुती करणार. टिंगलटवाळीनं सुद्धा आपण संत वचनापासून बाजूला होऊ शकतो, किंवा अतिस्तुतीनं सुद्धा होऊ शकतो. निंदा स्तुती दोन्हीमुळे माणूस चालत असलेला पथ सोडू शकतो. म्हणून समर्थ म्हणतात, आत्ता तुला कोणावर वार नाही करायचा, पण सगळेजण टिंगलटवाळ्या करतील त्यासाठी मना श्रेष्ठ धारिष्ट्य. धारिष्ट्य हा शब्द धीर यावरनं आला, त्याच्यावरनं शब्द धीट. बाबा रे धीट हो, त्याशिवाय काही उपाय नाही. आतून नाही जमलं तरी बाहेरून हो. एक बकरा शिरला वाघाच्या गुहेत, आणि गुहेत शिरल्यावर त्याला कळलं, वा जो मला खाणार त्याच्याच गुहेत बसलोय आपण, अनुपस्थित आहेत फक्त. पण पठ्याने डोकं असं लढवलं, तिथं लांब गेला, आणि तिथं जे वाघानं झोपण्यासाठी गवताचं काही केलं होतं प्रकरण तयार, त्या गवताच्या गादीखाली मस्त लपून बसला. त्यामुळं आवाजाला चांगला एको प्राप्त झाला. आणि जसा वाघ आला तसा हितनंच म्हणतो धिटाईनं, किती उशीर केला. वाघ म्हणला, माझी बायको पण मला हे विचारत नाही, मला उशीर काय केला, किती उशीर केला, मला किती भूक लागली आहे, मला 3 वाघ पाहिजे होते खायला, त्यातला आता एक तू मिळालास, बरं झालं, लवकर ये. त्यानं अबाउट टर्न केला आणि पळत सुटला. वाघाला खाणारा कोणतरी बसलाय म्हणले गुहेत. बाहेर आल्याबरोबर माकड भेटलं. समाजामध्ये अशी माकडं कमी का असतात. त्यांनी सांगितलं, घाबरू नको, आज बकराच आहे. आता चांगलं बाजूला जात होता, आता मुद्दाम खाजवून खरूस काढतील, बकराच आहे. वाघ म्हणला, माझं धाडस नाही. माकड म्हणला, माझी शेपटी आणि तुझी शेपटी याची गाठ मारूया, मी धाडस करून जातो. असं कोण म्हणलं?
माकड. वाघाला म्हणला तू मागं ये, मी धाडस करून पुढे जातो. तुम्ही म्हणाल काय बा महाराज, लहान पोरांच्या गोष्टी सांगताय, ही लहान पोरांची आहे का गोष्ट? महाराष्ट्रात हा प्रयोग आपण सतत पाहतोय. माकड वाघाला म्हणतंय की वाघा तुला जमत नाही, मला जमतंय, तू माझ्या मागं ये. असं माकड वाघाला विजयी करणार आहे. आयुष्यपत याच्यासारखा सुवर्ण योग तुमच्या आमच्या आयुष्यात सापडायचा नाही. जरा कुठं टी व्ही लावला की आलंच 1-2 माकड उड्या. आणि अशा का माकडो, वाघाला विजयी केला पाहिजे, तेवढंच राहिलंय. असं ते एकमेकाच्या शेपटीला बांधून आलं. बकऱ्याने ठरवलं आपण धीट झाल्याशिवाय काही वाचत नाही, आपला धीटपणा सोडायचा नाही. आतमध्ये खरं तर घाबरलंय प्रकरण, पण धिटाईनं ते माकड बघितल्यावर अरे देवा, या माकडानं मला बघितलंय आज शिरताना, आखो देखा साक्षीदार आहे. लागली वाट नाही लावू द्यायची. तेच वाक्य माकडासाठी, शाबास माकड्या, मी तुला 3 वाघ आणायला सांगितले होते, त्यातला एकच आणलास तू आत्ता. मगाशीच मला दिसलेला होता, तू कशाला परत धरून आणला? तुझं कमिशन तुला मिळणार आहे, अजून 2 कुठं आहेत? माकडाने काही करायची गरजच राहिली नाही. शेपटीला शेपूट बांधली असल्यामुळे वाघ 360च्या स्पीडनं निघाला. त्याच्या मागे हे फरफटलं मेलं. माकड असते. सगळा महाराष्ट्र ते माकड मारायची वाट पाहतोय. अजून मेल्याचं नशीब काही चांगलं आहे, काही पर्याय नाही, काही पर्याय नाही. मजा झाली महाराज. अर्थात एक आहे, याचा फायदा एकच आहे, आतला जिंकला कशाच्या जीवावर, होई रे बळकट माझ्या मना तू रे धीट. आपण थोडा बळकटपणा दाखवला की या माकडाचे माकड चाळे थांबतात. बरं असो, शेवटची वेळ झाली की आज अभंगाचं निरूपण संपलं. तुका आला लोटांगणी भक्तिभाग्या झाली धन, की अशा रीतीनं हे लक्षात घेऊन तुकोबा म्हणतायत, मी स्वतः म्हणजे तुकोबा स्वतः अशा गुरूंच्या संतांच्या चरणी साष्टांग लोटांगण घातलेलं आहे. आणि त्यामुळे मी एका मोठ्या भाग्याचा धनी झालो. कुठल्या? भक्तिभाग्याचा. त्या भक्तीच्या भाग्याचा मला अत्यंत गोड लाभ मिळाला. हाच लाभ सगळ्यांना मिळावा यासाठी आज कालच्या चरित्राचा उत्तरार्ध पाहायचा आहे, ज्यामध्ये सद्गुरूंचे चरण मिळाले तर ते मरणाशिवाय सोडणार नाहीच नव्हे, मेलो तरी सोडणार नाही. अशा रीतीचं चरित्र ज्या समर्थ शिष्याचं आहे, त्या कल्याण स्वामींच्या चरित्राकडे वाटचाल करायची आहे. एकदा अभंगाचा आठव करूया, विभूती पूजन करूया, मग चरित्राचा आनंद घेऊया. भाग्याचा उदय हो, भाग्याचा उदय उदय, भाग्याचा उदय, ते जोडे पाय, ह्या भाग्याचा उदय उदय, भाग्याचा उदय, पंढरीनाथ महाराज की जय.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रामचंद्र महाराज की जय। माझ्यानंतर सर्वांनी म्हणावं, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, गोपाल कृष्ण भगवान। राष्ट्रगुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या कल्याण स्वामी या परमशिष्याची कथा काल सुरू केली। कालचा धागा नाशिकच्याच शेजारी बाभूळगाव नावाच्या गावात कृष्णाजी पंत कुलकर्णी नावाचे पटवारी राहत होते, ज्यांचा प्रपंच फार लवकर संपला म्हणून उद्विग्न होऊन तीर्थयात्रेला निघाले। या तीर्थयात्रेच्या मुक्कामात कोल्हापूरला आले। कोल्हापुरामध्ये असताना त्या अंबाबाईच्या मंदिराशेजारी राहणारे पाराजी पंत कुलकर्णी यांचा परिचय झाला। त्यांच्या घरी सप्तशतीचा पाठ झाला आणि अंबाबाईचा दृष्टांत झाला। पाराजी पंतांच्या भगिनीशी प्रपंच करावा, 2 विभूती जन्माला येण्यासाठी थांबल्या आहेत। या अनुग्रहावरून विवाह संपन्न झाला। मात्र कृष्णाजी पंतांनी आधीच सांगितलं की 2 विभूतींच्या जन्मापुरताच प्रपंच आहे, पुढे मी निघून जाणार। याप्रमाणे 2 मुलं झाली। ती 2 मुलं आई लक्ष्मी या सगळ्यांना परत पाराजी पंतांच्याकडे कोल्हापुरात पोचवून दिलं। अर्थात पाराजी पंतांनी त्यांना सांभाळावं अशा तऱ्हेचं विपुल धनसुद्धा कृष्णाजी पंतांनी तिथे दिलं। आणि पाराजी पंतांनी आपल्या सख्या मुलांसारखंच याही आपल्या बहिणीच्या मुलांना भाच्यांना वाढवलं, शिकवलं, अक्षर ओळख दिली। आणि समर्थ रामदास स्वामींचं कीर्तन कोल्हापुरात असताना समर्थांची दृष्टी या मुलांवर पडली आणि गुरुपूजनाच्या निमित्तानं समर्थ घरी आले असता त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून या मुलाची मागणी केली। मग एकच मुलगा का? आई म्हणाली, चाफळच्या राम मंदिराची सेवा करायला कुणाला आवडणार नाही, आम्ही पण येतो। अशा तऱ्हेनं ती माता लक्ष्मी आणि 2 पुत्र, थोरला पुत्र अंबाजी, धाकटा पुत्र दत्तात्रेय, दोघेही समर्थ सेवेमध्ये चाफळला आले। पुढच्या कालखंडामध्ये समर्थांनी या दत्तात्रेयाला साताऱ्याच्या शेजारी शिरगाव नावाचं गाव आहे, या गावामध्ये शेतीवाडी घेऊन दिली आणि एक समर्थ मठ स्थापन केला।
त्याची व्यवस्था त्याच्याकडे कायमस्वरूपी दिली. तेव्हापासून त्यांचं आडनाव कुलकर्णी राहण्यापेक्षा शिरगावकर असं आडनाव तयार झालं. या दोघांमधल्या अंबाजीनं फक्त ब्रह्मचारी राहायचं होतं. दत्तात्रेयांनी प्रपंच करायचा आणि आपल्या समर्थ संप्रदायाला पुढचे वारसदार द्यायचे, ही जबाबदारी. तेव्हा त्या काळापासून आजच्या काळापर्यंत शिरगावकरांच्या घरात हा नियमच आहे. किमान 2 पुत्र घरात असणारच. अधिक बहिणी असतील तर उत्तमच. समजा 4 पुत्र असतील तर यापैकी एकाने फक्त ब्रह्मचर्याश्रमाचा आश्रय करायचा, इतर 3घांनी विवाह करून प्रपंच करायचा आणि याच्या पुढचा उत्तराधिकारी आपल्या संप्रदायाला द्यायचा. किंबहुना शिरगावकरांच्याच नव्हे, समर्थ संप्रदाय आणि त्यांचे मठ या विषयावर आत्तापर्यंत 3 लोकांनी PhD केलेली आहे आणि त्यांचे प्रबंध माझ्या वाचनात आले. या PhDच्या निमित्तानं आत्ता विद्यमान असलेल्या अनेक मठपतींच्या भेटी झाल्या आणि त्याच्यामध्ये हे समजलं की बहुतांशी मठपतींच्या घरामध्ये समर्थांनी हेच अनुशासन ठेवलं आहे. सरसकट सगळ्यांनी संन्याशी व्हायचं नाही, सरसकट सगळ्यांनी ब्रह्मचारी राहायचं नाही. सगळीच चांगली माणसाचं अविवाहित राहू लागली तर संप्रदायाला संतती देणार कोण? आणि संततीशिवाय संप्रदाय राहील कसा? तेव्हा राष्ट्रकार्य म्हणजे मुलं न होऊ देणं, असा कोणताही वेडेपणा मनात न करता उलट राष्ट्रकार्यासाठी चांगल्यातले चांगले उत्तराधिकारी देणं, हेही एक समर्थ कार्य आहे, हेही एक दास कार्य आहे. हे मनामध्ये अत्यंत घट्ट भरवलं. म्हणून तर या संप्रदायामध्ये श्रेष्ठ गंगाधर स्वामी यांचा वंश पुढे चालूच ठेवला गेला. एकाने ब्रह्मचर्य आश्रमाचा आश्रय घ्यायचा, बाकी राहिलेल्या सगळ्यांनी, कारण एकच राहील असं नाही, 6 भाऊ असू शकतात, बाकी राहिलेल्या सगळ्यांनी प्रपंचाचा आश्रय करायचा. या नात्याने शिरगावकर म्हणून त्यांचं नाव झालं. आज ह्या शिरगावकरांचा मठ ग्वाल्हेरमध्ये आहे. आबा महाराज शिरगावकर मठ म्हणून ग्वाल्हेरच्या दाल बाजारात. कारण नंतरच्या काळामध्ये या दत्तात्रेयांना जी 4 मुलं झाली त्यांना समर्थांनी हा आदेश केला, यातला एक फक्त इथं राहू दे, उत्तर प्रदेशात आपलं काम वाढलं पाहिजे. दोघं इथे थांबा, दोघं तिकडे जा. मग तिकडे जा म्हणजे मग तिथे कार्य वाढवा. आणि तिथल्या शिरगावकरांनी आपल्या समर्थ सेवेनं, रामसेवेनं असं नाव कमावलं की या समर्थांच्या घरातल्या कोणाची जर मुंज असेल, उपनयन असेल, त्यासाठी संध्याकाळी भिक्षावळ, त्या भिक्षावळीची शोभायात्रा असते. तर या शोभायात्रेला ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारांचा हत्ती येऊ लागला असं त्या प्रबंधामध्ये सुद्धा नमूद आहे. आणि नव्हे, हे प्रत्यक्ष पाहिलेली माणसं आज ग्वाल्हेरात आहेत. म्हणजे समर्थांच्या मठाच्या प्रभावाच्या खुणा आज 400 वर्षानंतर अशा दिसत आहेत. या राममंदिराच्या म्हणजे अयोध्येच्या राममंदिराच्या प्रचंड मोठ्या आंदोलनामध्ये एक प्रखर नेतृत्व आपल्याला आठवत असेल, ज्यांना आचार्य धर्मेंद्रजी म्हणत. अडवाणीजी जसे होते, विनयजी कटियार जसे त्याच्यामध्ये होते, अशोकजी सिंघल होते, तसं या आंदोलनामध्ये आचार्य धर्मेंद्रजी एक मोठं धर्मनेतृत्व होतं. आणि ऐकलं तर अभिमान वाटेल, आचार्य धर्मेंद्रजी हे जयपूर स्थित समर्थ मठाचे उत्तराधिकारी आहेत.
400 वर्षानंतर ती धग तशी कायम आहे, तेवढी कायम आहे. 400 वर्षानंतर जर एवढे गरम लोक असतील, 400 वर्षापूर्वी काय असेल तिथे. पण समर्थाने हा संप्रदाय सर्वत्र जो वाढवला, यामध्ये हे सर्वांना अनुशासन दिलं. सांगण्याचा हेतू असा, दत्तात्रेयांनी प्रपंच सांभाळावा, शेती सांभाळावी, कारण शेतीवाडी पण दिलेली होती. खायलाच नाही तर काय करतील. त्यामुळे समर्थांचा तो विवेक जबरदस्त. किमान भूक भाकरीची भागली पाहिजे, बाकी सगळं पुढचं करतील माणसं. मग त्याची श्रीखंडपुरी कशी करायची त्याचं तो बघेल, पण मीठ भाकरीची सोय मी लावून दिली पाहिजे. दुर्दैवानं ती दृष्टी पुढच्या काळात राहिली नाही. त्यामुळं ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणाऱ्या लोकांना रेग्युलर पगार, खूप जरी नाही एवढा पगार तुला मिळणार आहे, घरी दिलास, घरची चिंता मिटली, प्रवास खर्च आम्ही करतोय, चल प्रचाराला. कोरोनाचा प्रचार करायचा आहे, हा तुझा पगार, हा तुझ्या खात्यावर जमा होणार, चल प्रचाराला. आणि गीतेचा प्रचार करायचा आहे, तुला काही मिळणार नाही, ही सुरुवात. तुला प्रवास करावा लागेल, जिथं मिळेल तसं खावं लागेल. कसा धर्म वाढावा? सामान्य माणूस या सगळ्या धारेमध्ये येण्यासाठी त्याला किमान प्रापंचिक आधार धर्मगुरूंनी उपलब्ध केलाच पाहिजे. आणि याच्यासाठी धर्मगुरूंकडे पैसे नाहीत, या थापा मारायचं बंद केलं पाहिजे. तुमचे मुकुट किती कोटीचे आहेत याला काडीची किंमत नाही. तुमचे किती शिष्य किती प्रांतात किती काम करतात, सगळ्यांच्या मुकुटाच्या किमती अरब कोटीच्या घरामध्ये असताना हिंदूंची चाललेली मेळघाटातली धर्मांतरच तुम्ही आम्ही थांबवू शकत नसतो. तर यापेक्षा आपल्या मुकुटांवर कुत्र्यांनी काय पाय वर करावा. म्हणून समर्थांचं या बाबतीत कौतुक पाहावंसं वाटतं. प्रत्येक मठाला एक शेताची जमीन राखून दिली. जसं मठाचं काम बघायचं आहे तसं शेताचंही बघायचं आहे. भाजी भाकरीचं काम करायचं आहे, मठांमध्ये अन्नदान करायचं आहे, त्यासाठी अन्न निर्माण करायचं आहे, ते मिळवायचं आहे. भले ते कष्टोनी गेले, आपले आपण कष्ट करायचे. आणि या नात्याने दत्तात्रेयांचा प्रपंच एका बाजूने पूर्ण केला. अंबाजी मात्र समर्थांची सावलीच. आणि म्हणून काल आपण अशा प्रसंगाशी आलो की मसूरच्या गावी रामनवमीचा उत्सव होता. रामरायाची मोठी यात्रा निघाली. एका झाडाच्या फांदीला रथाची ध्वजा अडकली. आता फांदी कोणी तोडावी? अंबाजी तयार झाला. आणि समर्थ फक्त इतकंच म्हणाले, फांदीच्या या टोकाला बस आणि बुंध्यापाशी तोड. सगळे घाबरले, कारण त्या झाडापाशी विहीर होती आणि भूताची विहीर अशी प्रसिद्ध. आता भूताच्या तावडीत हे लेकरू गेलं म्हणजे काय होईल? समर्थ असल्या प्रकाराला कधी घाबरत नसत. सर्व भूतांचे हृदय तो हा रामराय. एवढं महाअद्भुत आपल्याकडं असताना ह्या भूताची कशाला काळजी करायची? अंबाजी गेला, फांदी तोडली, फांदी सकट विहिरीमध्ये पडला. शोभायात्रा पूर्ण झाली. मग सगळे विहिरीपाशी आले. तिथे समर्थांनी विचारलं, अंबाजी बरा आहेस ना विहिरीत? आणि तिथून त्यांनी उत्तर दिलं, समर्था येथे कल्याण आहे. आणि तेव्हापासून अंबाजीचं नाव
कल्याण असे झालेले आहे. आजपासून कल्याण नाम रे, आजपासून हो, आजपासून कल्याण नाम रे, आजपासून कल्याण नव्या नावाने हाक मारू सारे, नव्या नावाने हाक मारू. सर्वशास्त्रामध्ये हा गुणवान, सर्वशास्त्रामध्ये हा गुणवान. स्वामी कल्याणा होत सुख निधान, स्वामी कल्याणा सुख निधान. आजपासून कल्याण नाव रे. जय जय रघुवीर. कल्याण स्वामींच्या कथा ऐकायच्याच म्हटल्या तर एक सप्ताह सुद्धा छान होईल. एवढ्या कथा आहेत. अर्थात कल्याण स्वामींच्या एवढ्या कथा आहेत म्हणजे बाकीच्यांच्या नाहीत असं नव्हे. अगदी सतीबाईंची कथा पाहायला गेली तरी 3 दिवस चरित्र सांगावं एवढं मोठं आहे. अक्का स्वामींचंही चरित्र तेवढं मोठं आहे. सांप्रत आपण कल्याण स्वामींच्या चरित्रावर फक्त केंद्रित करतो आहोत. इतर कोणाचंही चरित्र त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं बिलकुल नव्हे. पण अंबाजीला पहिलं मिळालेलं सगळ्यात मोठं काम म्हणजे दासबोधाचं लेखन. जेव्हा समर्थांनी ते घोषित केलं की आता आम्ही शिवथर घडीमध्ये जाणार आणि शिवथर घडीमध्ये या ग्रंथाचा निर्माण काल 10 वर्षाचा असेल. अर्थात हे लिहायचंय म्हटल्यानंतर या कल्याणाच्या बरोबर किती सामान असेल असं वाटतं आपल्याला. नुसता दासबोध हाताने लिहायचा तरी सुद्धा किती मोठी वही तयार होईल आपली. आता आपल्या वहीचं जे पान आहे पातळ, तर आपल्या वहीची साधारण 10 पानं एकत्र झाली तसा पूर्वी एक कागद असे. एक कागद. बरं, या एका कागदावर जास्तीत जास्त 10 ते 12 ओव्या लिहायच्या आहेत. असा अवघा दासबोध लिहिण्यासाठी कागदाचं भांडार किती, एवढ्या कागदाला शाई किती, तेवढ्या शाईचे बोरूचं टोक तुटलं तर तासायला चाकू पाहिजे, तो राहायला चाफळलाच जा घरी. शाई बनवण्याची कला तयार काहीच मिळणार नाही आहे. एखादा कागद नीट नाही झाला तर कागद घोटून घेणे, त्यासाठी आवश्यक साहित्य, हे सगळं घेऊन कल्याण त्या ठिकाणी 10 वर्ष. बरं, असंही नव्हे की एक टाकी ते सांगतायत मी लिहितोय, मध्ये मध्ये ते थांबणार. कल्याणा हे नको, या मधल्या 2 ओव्या काढून टाक, वेगळा विषय आहे. मध्येच एखाद्या वेळेला कल्याण प्रश्न विचारणार की स्वामी तुम्ही सांगताय हे असं कसं. बरं झालं उत्तर राहून गेलं असतं, याचं उत्तर लिहा. पुन्हा हा ग्रंथ अनेकांना उपलब्ध करायचा असेल तर एका प्रतीचा काहीच उपयोग नाही. म्हणून समर्थ सांगतायत आपण लिहितोय ही एक वेळ, पण जेव्हा समर्थ थांबले ते चिंतन करतायत, पुढच्या काही समासांचं डोक्यामध्ये गणित चालू आहे, त्यावेळेला आहे तेवढ्याची पटकन दुसरी प्रत करून ठेवणं सेफर साईड. बरं, ती करायची आहे म्हणजे पुन्हा हसते हस्ताक्षरात. मी खरंच एका मुलाला विचारलं, बाळा तुला हस्ताक्षर म्हणजे काय माहिती आहे का? हे काय? मी हसता हसता काढलेलं अक्षर. कुठल्या शाळेमधला पदवीधर असावा हस्ताक्षर? हसता हसता.
समर्थ काळामध्ये तर अक्षराला फारच महत्त्व, कारण टायपिंग काही उपलब्ध नाही. म्हणजे स्वयमपि लिखितम स्वयं न वाचयती याचा उपयोगच नाही. पण एक वाक्य सांगून पटकन पुढे जाऊया. ते वाक्य असं, अलीकडच्या काळामध्ये माणसं असं म्हणतात, आता लिहायची गरजच राहिलेली नाही. असा मोबाईल घेतला आणि आपण बोलायला लागलो की टाईप होतं, त्यात एखादी दुरुस्ती करायची. व्हॉइस टायपिंग आलेलं आहे. आता लिहायची गरज काय? तर प्रार्थना आहे असं असलं तरी लिहायची गरज आहे. का? आपल्या हस्ताक्षराच्या वळणामध्ये आपलं भविष्य आहे, आपला स्वभाव आहे. आजही गुन्हेगारांना पकडताना गुन्हेगारांच्या डायऱ्या बघतात आणि त्यावरून अंदाज बांधतात की अशा हस्ताक्षरात लिहिलंय म्हणजे हा असू शकेल, या वळणाचा माणूस हे करू शकतो. आणि असं जर व्हायचं नसेल तर याच्या अक्षराचं वळण बदललं पाहिजे, म्हणजे त्याचं वळण बदलतं. म्हणजे जुन्या काळी आपल्याला जो 5 ओळी का होईना अनुलेखन, शुद्ध लेखन हे मास्तरांना वेड लागलं होतं म्हणून नाही सांगितलं, आमचे स्वभाव एकसारखे व्हावे याच्यासाठी असलेलं ते फार मोठं गणित होतं. आजही अनेक जण अनेक ग्रंथांची अशीच अक्षरसेवा करता. आणि आज हा जो काही पारायणामध्ये आपण आलात म्हणून प्रशस्तीपत्रक देणं किंवा समर्थ कार्य केलं म्हणून त्यांची पूजा करणं, हे सगळे अमृतयोग आहेत. याचं कारण आहे की जसं लेखनाची एक शक्ती आहे तसं उच्चारणाची पण एक शक्ती आहे. त्याच्यामुळे सुद्धा काही स्पंदनं निर्माण होतात. ती स्पंदनं त्या वातावरणावर काम करतात. अशा दृष्टीने विचार केला तर जे ग्रंथ लेखन करतात ते तर एक विशिष्ट स्पंदन करतातच. पण या मंदिरामध्ये गेले 3 वर्ष आणि मागे पण जांबमध्ये 20 वर्ष ज्या ज्या लोकांनी पारायण केलं, मनःपूर्वक पारायण, यांना काय मानपत्र द्यावं? त्यांचा खरा सन्मान हाच की समर्थांच्या दासबोधाच्या उच्चारांचं स्पंदन या विश्वाला त्यांनी जे अर्पण केलं त्याबद्दल आपण केलेलं पूजन आहे. कारण शब्द ग्रंथात असल्याची एक शक्ती आहे, पण ती उच्चारल्याची शक्ती शतपट आहे. त्यामुळं त्याचा इतक्या प्रगटपणे उच्चार होणं आणि ते स्पंदन आपण या विश्वाला प्रदान करणं, असा महान यज्ञ आपण सगळ्यांनी केला आहे. आपण सर्वांनीच केला. आता आपण एकटे असतो तेव्हा मनातल्या मनात वाचतो, ते वाचलं पाहिजे. पण तरीसुद्धा एक त्रास देतो, एकटे असलो तरी तसं मनातल्या मनात नाही वाचू, किमान आपल्या कानाला ऐकू येईल असं वाचावं. म्हणजे डोळ्याचंही काम होतं आणि स्पंदन निर्मितीचंही काम होतं. असो, शब्द असा की कल्याणानं हे सगळं लिहिलं ते लिहिलंच. सहज जाता जाता याची तिथी पण सांगतो. ज्या दिवशी आपण सार्वजनिक गणपती बसवतो, भाद्रपद चतुर्थी, त्यालाच दासबोधाची सुरुवात झाली आणि माघाच्या नवमीलाच शेवट झाला. पण मध्ये 10 वर्ष गेली आणि या 10 वर्षामध्ये आहे त्या दासबोधाच्या 5 प्रती तयार झाल्या होत्या. काय गतीनं कल्याण स्वामी त्या ठिकाणी काम करत असतील. आणि 5 प्रती जर समोर ठेवल्या तर यातली पहिली कुठली लिहिली तुम्हाला ओळखता नाही येणार. साधारणतः आपल्या सगळ्याच वह्या पहिल्या 4 पानापर्यंत किल्ल्याचं बांधकाम असतं. शेवटची पानं हे साधारणतः गृहनिर्माण खात्याची पडलेली घरं, त्याच्या आडव्या टिडव्या झालेल्या भित्ती, एक टाकी लिहून काढणं. आणि समर्थांचं हे कौतुक आहे ते म्हणजे त्यांनी आपल्या सर्व शिष्यांना
स्वतंत्र काव्यरचना करण्याची परवानगी दिली. सगळं माझंच पाठ करून म्हटलं पाहिजे असा काहीही हट्ट न करता, कल्याणा तुला येतात का कविता करता? कर ना. वीणास्वामींना येतात का कविता करता? करा ना. म्हणजे रामायणाच्या अनेक कथांवरती समर्थांचं लेखन असताना सुद्धा वीणास्वामींनी एक रामायण लिहिलं. त्यांनाच सुचतील तशा ओव्या लिहिल्या. ते वेणी रामायण या नावाने ग्रंथ आहे ना. म्हणजे सगळ्या संत परंपरेमध्ये ती आहे. अभंग गाथेमध्ये हरिश्चंद्राची कथा नामदेव महाराजांनी पण लिहिली आहे. पण अशीच हरिश्चंद्राची कथा नामदेव महाराजांच्या शिष्या जनाबाईंनी पण लिहिली आहे. मी लिहिलेली असताना तुला लिहायचं काय गरज नाही. काय मारामाऱ्या का करायच्यात? पण तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिहिली, मी माझ्या पद्धतीनं लिहिली. थोडंसं वेगळं लिहिलं म्हणून काही तुम्ही माझे गुरु नाही असं होत नाही, मी तुमचे शिष्य नाही असंही होत नाही. पण आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिष्यवर्गाला त्यांची प्रतिभा प्रगट करायला प्रोत्साहित करणं फार अवघड असतं बरं. आमच्या गाण्याच्या क्षेत्रात सुद्धा मी सांगतो तेवढं का, उगाच बाकीचं आ करून गाऊ नकोस. तिथं तो शब्द आला बहुतेक, आ गाऊ. नको ते करून आ गाऊ नकोस. आ गाऊ मी सांगतो तेवढं. पण तुला सुचतंय का काही चांगलं याच्यामध्ये? मग मी परीक्षण करतो ना. ठीक आहे बाबा, हे म्हटलंच खरं, पण हे योग्य नाही इथं बरं का. पण चुकल्याशिवाय मी दुरुस्त कसा करू? कल्याण स्वामींचं पद आहे. कल्याणाला विचारलं, एवढं समर्थांचं काम विना वेतन, एवढा त्रास सहन करून कार्य करतोस? उत्तर एकच, तो मज आवडतो. तो मज आवडतो, आवडतो, तो मज आवडतो मम स्वामी. तो मज आवडतो मम स्वामी. तो मज, तो माझा स्वामी मला आवडतो, एवढंच उत्तर आहे माझं. मम स्वामी अरे निशिदिनी अंतरयामी. निशिदिनी अंतरयामी. तो मज आवडतो मम स्वामी. तो मज आवडतो मम स्वामी. तो मज. अक्षय पदाचा सुखदाता दाना ताना ताना अक्षय पदाचा सुखदाता. निरसुनी माया ममता. हा निरसुनी माया ममता. तो मज आवडतो मम स्वामी. तो मज आवडतो मम स्वामी. तो मज. छत्र बहुतांसे दासांचे 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 छत्र बहुतांचे दासांचे. छत्र बहुतांचे दासाचे. अहो धामच ते कल्याणाचे. तो मज आवडतो मम
स्वामी तो मज आवडतो, तो मज आवडतो, तो मज आवडतो स्वामी. जय जय रघुवीर. अनेकांना हे माहीत असेलही की दासबोधाची आरती लिहिली आहे ती कल्याणानं. हा सन्मान त्याला. आणि कल्याण स्वामींनी काय अचूक लिहिलं, समर्थ रामदास स्वामी हे सगळ्यांना छत्र आहे. फक्त त्यांचं दास्यत्व घेतलं त्यांच्यापुरतं नाही. रस्ते तेवढ्यांचेच चांगले होतील जे आपल्या मतदारसंघात आहेत. ही असली वितभर कोती मनोवृत्ती आयुष्यात कधी घेतली नाही. एकदा मी या गावाचा नेता झालो की कल्याण सगळ्या गावाचं. म्हणून फक्त रामदासी जे असतील त्यांचंच फक्त कल्याण करतात नाही, छत्र बहुतांचे आणि अधिक दासांचे. ते दासांचंही छत्र आहे आणि दास नसलेल्या अनेकांचं छत्र ते आहे. अहो, समर्थांना शिव्या घालणाऱ्या लोकांची सुद्धा काळजी त्यांनी घेतली आहे. आणि हे परमधाम कल्याणाचे तो मज आवडतो. आणि या सगळ्या सहवासात 10 वर्ष लेखन करायचं असल्यामुळे मला व्यायामाला वेळ मिळाला नाही. ये चलेगा नहीं. दिवसभराचे जे आह्निक आहेत ती तशीच्या तशी व्हायला पाहिजेत. या 10 ते 12 वर्षामध्ये खरंच कल्याणाकडे बघितलं तर रामदास स्वामी तरुणपणी कशी असतील ते त्यांच्याकडं बोट दाखवावा इतकं एकरूप झाले. मलाही 1200 सूर्यनमस्कार जमलेच. किती लिहायचं आहे, कारणं सांगायची नाहीत. समर्थाने सुद्धा इथे तपस्या करताना अख्खं रामायण उतरवून काढलंय. त्यामुळं मलाही लेखन करता करता अधिक मला दुपारच्या वेळेला रामरायाच्या नैवेद्यासाठी भिक्षा तरी मागावी लागत होती. शिवथरघळीत तो प्रश्न नव्हता. साफळच्या राममंदिराकडून शिवथरघळीची व्यवस्था उत्तम तऱ्हेने सांभाळली जायची. तेव्हा घळीतनं बाहेर पडून भिक्षा मागितल्याशिवाय पोट कसं भरू हा विषय नाही. पण आम्हाला भिक्षेची अवस्था असताना सुद्धा कधी व्यायाम चुकला नाही, गायत्री जप चुकला नाही. लेखन हे कार्य आहे. नित्य उपासना हा श्वास आहे. त्या श्वासाला कसा पर्याय देता. आज खूपच काम असल्यामुळे श्वासच घ्यायला जमले नाहीत. चला हॉस्पिटलात. त्यामुळं कल्याण जणू काही यांचीच दुसरी मूर्ती. मात्र दासबोध एक वेळ लिहिणं थोडं सोपं होतं. मध्ये थांबता येत होतं, प्रश्नोत्तर होत होती. मात्र हे सगळं झाल्यानंतर जेव्हा चाफळला आले, चाफळला रामनवमीचा उत्सव गेली 10 वर्ष चालूच होता. आता समर्थ खडीतनं आलेत म्हटल्यावर जरा मोठा उत्सव करू असा विषय होता. पुन्हा एकदा चाफळच्या उत्सवासाठी शहाजीराजे भोसल्यांचा हत्ती येणं हे नेहमीची प्रथा होती. चाफळच्या उत्सवामध्ये रामनवमीसाठी आता भिक्षा मागायची. तर एक विचार आला. विचार असा आला की ज्यांच्याकडे भिक्षा मागायची त्यांना काहीतरी परत द्यावं, सतत कशाला घ्यावं. मग आत्ता देता येण्यासारखं काय आहे? सुविचार. त्यामुळे प्रत्येक रामदासांनी भिक्षा मागताना एक श्लोक म्हणायचा जो एक सुविचार असेल. शहाणा असेल तो त्याच्यावर विचार करेल, काय म्हटला रे हा रामदासा. आणि यासाठी श्लोकांचं निर्माण करायचं. कसे करायचे? इथं मात्र कल्याणाची परीक्षा होती. का? समर्थ एका विशिष्ट ध्यानावस्थेत जाणार आणि त्या एका दिव्य अवस्थेमधून ते बोलायला सुरुवात करणार. तुमच्या लिहिण्याच्या गतीशी त्यांना काही कर्तव्य नाही. आता त्या एका भारावलेल्या अवस्थेत सलग 205 श्लोक समर्थ म्हणतात.
आणि ते त्या गतीनं जरी नाही जमलं तरी मागच्या सगळ्या श्लोकांना लक्षात ठेवून तसेच्या तसे 205 श्लोक मनोबोध म्हणून आपल्याला मिळतात. कल्याण स्वामी कृपा. भक्तराज कल्याण स्वामी महाराज की. साधी गोष्ट आहे का महाराज? आणि अशा रीतीनं प्रत्येकाने एक एक विचार सांगावा आणि भिक्षा घ्यावी. आणि रामनवमीचा महत्त्वाचा दिवस. राजांच्याकडनं हत्ती आलेला, हत्ती शृंगारला. यावेळेला समर्थ आहेत म्हटल्यानंतर ढोल ताशा पथकात वाढ झाली. नेहमीच्या उत्सवामध्ये येणाऱ्यापेक्षा जरा अरे समर्थ घळीत आलेले आहेत, आमचं पण ढोल ताशा पथक घ्या, मिरवणुकीत या. स्त्रियांची पथकं आली, आम्हाला लेझीम खेळायचं आहे. उत्तम. अहो, ज्याच्यामुळे मिरवणुकीची शोभाही वाढते आणि नृत्याबरोबर व्यायाम होतो. लेझीम खेळण्याचा प्रचंड व्यायाम. आनंद झाला. नाही तर पुढच्या दासनवमीला तुम्ही कँडी क्रशची स्पर्धा घ्या. त्याच्या पुढच्या रामनवमीला रमी कशी खेळतात. सगळं आयुष्य रम आणि रमी. अरे त्या रम आणि रमीपेक्षा पेक्षा एक काना वाढवून रामाकडे जर माणसं आली, हा रामाचा कसा काय त्यांना नाद लागायचा, छंद लागायचा. खूप प्रयत्न करायला लागेल महाराज. आम्ही लेझीम खेळणार. जाने जाने पम प ग ग म रे ज रे सा म प ग म ने रे रे वा. आणि असे ढोल ताशे जेव्हा सुरू झाले, आता नेहमीपेक्षा जास्त आवाज आल्यामुळं जनावर बिथरलं आणि हत्ती बिथरून वेड्यासारखं रिंगण करून नाचायला लागला, गरगरा फिरायला लागला. म्हटल्यावर बाकीचे पडाले. समर्थ शांतपणे हत्तीच्या समोर उभे होते. हत्ती उधळे स्वामी सभयन झाले, हत्ती उधळे स्वामी सभयन झाले, हत्ती उधळे, हत्ती उधळे, हत्ती उधळे स्वामी सभयन झाले. पहा कल्याणा असे म्हणाले, पहा कल्याणा असे म्हणाले. समर्थाने समोर वरून फक्त हाक मारली, कल्याणा बघ रे त्याचं काय म्हणणं आहे. आणि कल्याण कुस्ती खेळायचा शड्डू ठोकून उभा राहिला. बहुतेक मरतय कार्ट. लोकांनी डोळे झाकून घेतले स्वतःचे. झुंजीसाठी मग उभा तो चिरागे, झुंजीसाठी. गजराज, तुम्हाला रामरायांना घेऊन जायचंय, हे असं वागणं चांगलं नाही. घात दिशे 2 सोळे पकडले. हत्ती ढकलतोय आणि कल्याण पाय हलू देत नाही. त्या सोळ्याला धरून खाली दाबला दाबला दाबला. हत्तीनं आपल्या सोंडेनं कल्याणाचा दंड धरला. असा हिसकवून वर घेऊ आपटू. दंड कुठला आणि काय कुठला. कल्याणाने दाब इतका वाढवला महाराज, हत्तीचा दात तुटला. हाताचा काय सोडला नाही. त्या तुटलेल्या दाताने 2 मर्मस्थळावर घाव घातल्यावर हत्ती जो शांत बसला समोर. झुंजीसाठी मग उभा तो चिरा, एक बुक्कीने बसू लागला. एक 2 बुक्क्या लावल्यावर तो हत्ती असा काही शांत बसला, शाळेतल्या विद्यार्थ्यासारखा. आणि त्या सोंडीनच कल्याणाला आता पुरे. किती मारता एका वेळेला. अर्थात तो खाली बसल्यानंतर कल्याणही जवळ गेले.
त्याच्याही डोक्यावरनं हात फिरवला. जनावर नेहमीच होतं ते. का बरं गजराज, असं का बरं तुम्ही करावं? हां, असा का लोकांना त्रास दिलात या ठिकाणी? निमूटपणे चला बरं. आणि नंतर कळलं हे हत्तीचं सोंग नव्हे, रामरायांनी घडवलेली गंमत आहे. कारण उघडकीला असं आलं की ही जी ढोल ताशा पथकं वाढली होती ना, याच्यामध्ये मिरवणूक उधळायला आलेली पण काही पथकं होती. ज्यांना प्रचंड आत्मविश्वास होता की आपण हत्ती उधळवूया, ह्यांच्या मिरवणुकीत फारच गडबड होते, म्हणून पुढच्या मिरवणुकीवर सरकारी बंदी. जनजीवनाला धोकादायक या नावाखाली चाफळचा उत्सवच बंद करू, असे नालायक काही परधर्मातच शोधायला पाहिजेत असं नाही, आपल्यातही खूप होते. आणि हे सगळेजण ढोल ताशा घेऊन बसलेले, त्यांची कल्पना हत्ती उधळल्यावर हे काम करता येईल. पण कल्याणाच्या बुक्कीनं हत्ती बसला आणि सगळ्यांची मानस सरोवर क्षणात खाली बसली. काय उधळता मिरवणूक? आपलं डोकं हत्तीच्या वजनाचं तरी आहे काय? शक्तीचं राहू दे. जर गडबड मिरवणुकीत झाली आणि कल्याणानं वरनं बुक्की मारली, त्याला परवडलं. कारण ते हत्तीच्या डोक्यावर मारली होती. तुझ्या डोक्यावर मारली तर कणकेचा गोळा करेल कल्याण तुझा लेका. सगळ्या समाजावर दरारा. समर्थांचा हा विशेषच आहे. तुकोबांचं स्वप्न समर्थ खरं करतायत. तुकोबांनी त्यांच्या आयुष्यात जे स्वप्न पाहिलं होतं की विष्णुदास कसे पाहिजेत, मऊ मेणाहून विष्णुदास, पण लोकांमध्ये दरारा पाहिजे, कठीण वज्रास, भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी. लंगोटी सुद्धा देतील एवढं प्रेम करणारे, पण वाईटात जर शिरलात तर काठीनं टाळकी सडकून कडीन एकेकांची हरामखोराव. नाठाळाचे काठी हाणू माथा, हे जे महाराजांचं स्वप्न समर्थांनी सार्थ केलं. आत्तापर्यंत सगळ्या कथा अशा होत्या की कोणीतरी बादशहाने भक्ताला पकडायचं, मग त्या भक्तांनी प्रार्थना करायची, मग आम्ही पैसे भरायचे आणि त्याला सोडवायचं. नाठाळाचे काठी हाणू याचं प्रॅक्टिकल कुठं आहे? सगळीकडं पैसे देऊन आपली माणसं सोडवणं, एवढ्याच कथा. समर्थांनी पहिल्यांदा ते प्रॅक्टिकल सुरू केलं. माहुलीच्या ठाणेदारानं या उद्धव स्वामींनाच अटकेत टाकलं. त्यांना वाटलं स्वामी पैसे घेऊन येतील. पैसे कुठले? 10 रामदासी आणि हातात वेताची छडी. माझ्या माणसाला कोणी हात लावला? त्या ठाणेदाराला डोक्यापासून पायापर्यंत असा फोडून काढला सगळ्यांच्या देखत. रामदासाला हात लावाल तर याद राखा, समर्थाची या सेवका वक्रपा आहे, मग तू या जगात न राहे. फोडून काढून एकाला हराम करो, न्यूसन्स व्हॅल्यू. मी न्यायालयात जाऊन तक्रार करत बसणार नाही. अहो ह्याला बघा, हित मारीन, जोड्यानी मारीन, हित मारीन. आणि समर्थांवर कोणतीही मोठी कारवाई झाली नाही. याला भोसल्यांचा आशीर्वाद म्हणतात. नाही तर माहुलीचा ठाणेदार शासकीय अधिकारी होता, कधीही हायकोर्टात जाऊ शकतो. शासकीय अधिकारी कामावर असताना त्याला मारहाण झाली आहे, केवढ्याला पडेल हे नाटक? कोर्टात केस फाईल पण करायची नाही. कारण आत्तापर्यंत तुम्ही हरामखोरानं अन्याय करून आमच्या लोकांना कोर्टाच्या खेट्या घालायला लावल्या. न्यायालयामध्ये न्याय मिळत नसेल तर पांडवांना तो न्याय रणांगणामध्येच घ्यावा लागतो. कौरव त्याला भाग पडतात, आम्हाला न्यायालयाचा अपमान नाही करायचा, पण न्याय होऊ शकत नसेल तर शेवटी कुरुक्षेत्र हाच एक मार्ग राहील. समर्थाने ती ताकद दाखवली महाराज. एका कल्याणाच्या एका बुक्कीत समर्थांचा उत्सव उधळावा, हे सगळे मानस क्षणार्धात विरून गेले. अजून
कथा खूप सांगता येतील कल्याणाच्या. आपल्या मुद्द्यावर जे आपल्याला यायचं आहे त्या मुद्द्यावर येऊया. अर्थात कल्याण स्वामींचं बुद्धी वैभव पण थोडं सांगतो. त्यांची मल्लविद्या आपण पाहिली, पण आपल्याच कांगल्यावर जाळणारे आपल्याकडे काही कमी नाहीत. समर्थांकडेही काही कमी नव्हते. सगळीकडं जमीन तीच, मठाची असो नाही तर घराची असो, जमीन एकच आहे. त्या मातीत काहीतरी उगवायचंच. लगेच काही जण म्हणायला लागले, अहो मठामध्ये राहून वेद शास्त्र उपनिषद पुराण श्रुती स्मृती याचा अभ्यास केला पाहिजे. काय मठ आहेत का आखाडे? नुसते ठटिंगणपणा करून भागत नसता. या धटिंगणाचा काही संस्कृताचा अभ्यास आहे का? उगाच आपलं कल्याण 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 कल्याण. शेकोटी पेटली आणि अशा शेकोट्या पेटल्याबरोबर समर्थांनी एक स्पर्धाच जाहीर केली. चला शिष्यवर्ग बसा बरं. मी संस्कृतातली एक ओळ म्हणणार, याला समर्पक तो श्लोक तुम्ही पूर्ण करायचा संस्कृतातला. सगळे तयार? तयार. अरे संस्कृत काव्य करावे करा करावे, संस्कृत काव्य करावे सोपे नाही धटिंगणांना. आणि मग स्वामी म्हणाले, पहिली ओळ स्वामींची, पहिली ओळ स्वामींची हो, दुसरी पंक्ती तुम्हीच हो म्हणता. राम राम हरे हरे राम 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 गोतम राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम. स्पर्धा सुरू. समर्थांनी एक ओळ म्हटली, समोरच्या शिष्यानं दुसरी ओळ म्हटली. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कल्याण म्हणाले, थांबा, काय झाले? आत्ता ह्यांनी जी ओळ म्हटली ती मांडुक्य उपनिषदामधल्या एका श्लोकातली आहे, स्वतंत्र रचना नव्हे. असा विश्वास ठेवायचा नाही. उघडा उपनिषद कुठं आहे? पूर्वी समर्थांच्या मठामध्ये हे सगळे ग्रंथ प्रतिलेखित करायला लागायच्या. त्यामुळं ग्रंथाच्या नकला करून घेणे हे दिवसभराचं अनेकांचं कार्य असे. त्यामुळे समर्थांचे जेवढे 1100 मठ होते त्या 1100च्या 1100 मठामध्ये अशी ज्ञानेश्वरीच्या प्रती, गाथेच्या प्रती, तुळशी रामायणाच्या प्रती, अगदी बोरोपंतांच्यापासून मुक्तेश्वरांपर्यंतच्या काव्याच्या प्रती, अशी ग्रंथालयाच्या ग्रंथालय करून ठेवलेली, उपनिषदं लिहून ठेवलेली. समाजामध्ये कुठेच ग्रंथालय ही संकल्पनाच नसल्यामुळे उपनिषदाबद्दल काही अडचण आली. वेधशाळेला आत्ता कुलूप आहे, कुठं जा जा समर्थांच्या मठात, तिथं आहे उपनिषद. इतकं लिहून काढणारी माणसं, उघडा उपनिषद उघडलं, त्या मांडुक्यामध्ये त्यांनी म्हटलेली ओळ सापडली आणि मग लोकांना कल्याणाचा अभ्यास कळला. वाचलेलं खूप असतं, पण आपलं नेहमीचं वाक्य असतं, कुठं वाचलंय? हाच प्रश्न आहे महाराज. वाचलं नाही, कुठं वाचलंय आठवत नाही बघा. आता अशा बुद्धीनं मी काय वाचावं?
उपनिषदातली ओळ सांगितली न कल्याणानं, आणि मग समर्थांनी विषय बदलला. म्हणाले असं करूया, कल्याणा तू एखादी ओळ सांग, तू कशातलं काय सांगतोस बघूया. सगळे पुस्तकं घेऊन बसले, कल्याणाची कॉपी पकडा. आणि ओळीनं समर्थांनी 40 श्लोकांच्या पहिल्या ओळी म्हटल्या. दुसरी ओळ कल्याण म्हणायची, जग धुंडलं कुठेच नाही सापडलं, का कशातलं नव्हतंच, कल्याणाची प्रतिभा होती. आणि ह्या 40 श्लोकांचा आज ग्रंथ आहे. यातली पहिली ओळ समर्थांनी म्हटली आहे आणि दुसरी ओळ कल्याण स्वामींनी संस्कृत भाषेत पूर्ण केली आहे. आणि मग आपल्या या 20 समासी मोठ्या ग्रंथाला त्यांनी दासबोध नाव दिलं. तसं कल्याणाने पूर्ण केलेल्या ग्रंथाला समर्थांनी दासगीता असं नाव दिलं. आणि आज दासगीता आहे बरं, ती पण उपलब्ध आहे. कल्याण स्वामींच्या बुद्धीची काय झेप म्हणावी ती आहे. असो, आपल्या अभंगाला जो धागा जोडायचा तेवढा सांगतो. 1-2 आणखीन महत्त्वाच्या कथा आहेत, उद्या सकाळच्या कीर्तनामध्ये त्यांचा आपण थोडासा आनंद घेऊ. आज आपल्या मुद्द्याशी कथा अशी, समर्थांच्या चरणावर मी माथा ठेवला, आता मेल्याशिवाय नाही उठवायचा. पण अशा वेळेला समर्थांनी सांगितलं, कल्याणा फक्त सज्जनगड, फक्त चाफळ, फक्त शिरवळ हे सगळं बळकट असून उपयोग काय. प्रांतातला प्रत्येक कोपरा आणि कोपरा धोंडून काढून काढून रामरायाच्या उपासनेत आणला पाहिजे. यासाठी आत्ताच आम्ही सोलापूर दौऱ्यावरून आलो. कल्याणा सोलापूरच्या पलीकडे भूम, परांडा, डोमगाव या सगळ्या वसाहतींवर बादशाही लोकांचा प्रचंड प्रभाव आहे. आणि या भागात रामरायाची उपासना पुरेशी पोचलेली नाही. तेव्हा तेथे उपासना वाढवण्यासाठी तुम्हाला डोमगावच्या मठाचे मठपती म्हणून जायचे आहे. समर्थांचा विरह आणि समर्थांच्याच आज्ञेनं काही लोक म्हणाले, कल्याणाला का हो पाठवलात? ते म्हणले, झाडाखाली झाड वाढत नाही, माझ्या फक्त आज्ञापालन करता येतील एवढा तो लहान नाही. त्याचे खरे गुण प्रगट करण्यासाठी त्याला दूर जायला हवे. आणि खरंच डोमगावला पोचलेले कल्याण, परांडा, भूम आणि हळूहळू हळूहळू समर्थांच्या मठांवरचा PhD थिसिस असं सांगतो. पण थिसिसमध्ये थापा मारता येत नाहीत. माझ्या मनाला वाटलं म्हणून लिहिलं नाही, द्या पुरावा नाही तर तुम्हाला पुरावा, असं सगळं ते प्रकरण घट्ट असते. म्हणून मी थिसिस पहिलं घेतो. 3 वर्षामध्ये कल्याण स्वामी डोमगावला गेल्यानंतर 3 वर्षामध्ये त्या विभागात कल्याणाने 40 मठांची उभारणी केल्याची नोंद इतिहास करतो. काय समर्थ कार्य असेल. म्हणजे डोमगावात उभं राहायचं, हरिकीर्तन सुरू करायचं, दिवसभराची उपासना सुरू करायची, पाटलाला भेटायचं, शेत जमीन मठाच्या नावे करून घ्यायची, नदीचं पाणी उपसायला सुरुवात करायची, 10 शिष्य तयार करायचे, 10 शिष्यातले 6 गावात पाठवायचे, तिथं काम सुरू करा, मला सांगा काय पाहिजे असलं तर. या 6 जणांनी पुढच्या काही काळात असे 50 शिष्य उभे करायचे, त्यातले 10 चला पुढच्या गावात. काय वावटळ होती महाराज. पण अशा रीतीनं भूम, परांडा, निलंगा या सगळ्या भागामध्ये रामभक्तीची अशी ध्वजा उभारत असताना
अरे एके दिवशी वार्ता आली, एके दिवशी वार्ता आली, गुरु अवतार समाप्ती। एके दिवशी वार्ता आली, गुरु अवतार समाप्ती। सगुण दर्शनी हट्टची धरला, सगुण दर्शनी हट्टची धरला, तरीच होईल तृप्ती। समर्थ रामदास स्वामींनी सज्जनगडी देह ठेवला, अशी वार्ता डोमगावला आली। मात्र वाऱ्याच्या वेगाने सज्जनगडावर पोचले तोपर्यंत समर्थांचा देह अग्नीला अर्पण झाला होता। तेथे समाधी मंदिराची एक शिला उभारली गेली, पण त्याच्या समोर बसून कल्याणाने हट्ट केला, मला भेटल्याशिवाय गेलात कसे? कशासाठी मला एवढं लांब ठेवलात? मला सगुण दर्शन दिल्याशिवाय तुम्हाला गतीच नाही, नाही तर इथं अन्न पाण्या विना बसलोय, मला घेऊन जा। आणि कल्याण स्वामींच्या चरित्रामध्ये स्वच्छ उल्लेख आहे, त्या समाधीच्या चौथऱ्यातनं तेजपुंज असं तेजो वलय बाहेर आलं। त्या तेज वलयाने समर्थांचं रूप धारण केलं आणि त्या ठिकाणी ते सांगतायत, माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर। आत्मा रामदासबोध माझे स्वतः स्वरूप सिद्ध, ते असता न करावा खेद कल्याणा वेडाकारे। अरे सर्वांच्या पाशी समर्थांचा सहवास देणारा दासबोध तूच तर निर्माण केला, आणि तू हे वेड्यासारखं वागतोस। त्याला दर्शन द्यावं लागलं। मात्र हे दर्शन घेऊन कल्याण स्वामी निघून गेले। कल्याणाची एक भावना अशी विचित्र आहे पहा, दुसऱ्यावर सक्ती नाही, पण माझी भावना मला पाळता येते ना। त्यांनी सर्व सज्जनगडाला एक प्रदक्षिणा घातली आणि निघून गेले। उत्सव करू नये अशी दुसऱ्यावर सक्ती नव्हे, तुम्ही करा, उत्सव करा, तुम्ही समर्थांवर पाय देता, आमच्याकडे येत जाऊ नका, हे असलाही मूर्खपणा नाही। सर्व रामदासांचा सत्कारच, माझ्या व्यक्तिगत कोंपणापुरता हा माझा नियम आहे, मी सज्जनगडला जात नाही, दुसऱ्यावरती सक्ती नाही। आणि त्यांनी सज्जनगडावर जाऊन उत्सव केला तर रागही नाही, त्याला मदत आहे, प्रोत्साहन आहे। पण आता विषय एवढाच ऐकूया आणि भैरवी मध्ये आपला अभंग म्हटला की काम झालं। आपल्याला कल्पना आहे, समर्थाने जो देह ठेवला इसवी सन 1682, म्हणजे जेव्हा औरंगजेब 7 लाख सेनेसकट महाराष्ट्रात होता आणि धर्मवीर छत्रपती संभाजी राजांबरोबर संघर्ष सुरू होता, असा भयानक धामधुमीचा काळ। म्हणजे जवळजवळ 82 नंतर 83, 84, 85, 86, 87, 88, 89 सालापर्यंत। तेव्हा शंभूराजांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांचा निर्घृणपणे मृत्यू घडवला गेला। 1700 साली त्यानंतरचा काल राजाराम महाराज, त्यांनी 10 वर्ष सगळी गोष्ट लढवली। राजाराम राजांचा मृत्यू झाला, त्याच्या पुढचा काळ महाराणी ताराबाई, म्हणजे शिवाजी राजे गेले 1680, 1680 ते 90, 90 ते 1700, 20 वर्ष झाली। 1700 ते 1707, 27 वर्ष महाराष्ट्र युद्धातच होता। 1707 साली औरंगजेब मेला तेव्हा युद्ध थांबलं। तेव्हा हा कालखंडच एवढा धामधुमीचा की या काळात केशव स्वामी म्हणजे चाफळच्या मठाचे प्रमुख, ते म्हणत होते की समर्थांचा अस्थि कलश इथे आहे, तो गंगेमध्ये अर्पण करून येऊया। कल्याण म्हणले जाणार कसं, काय परिस्थिती आहे, भयानक युद्ध चालू आहेत। बरं 1707
औरंगजेब संपला, सगळं काही उत्तम झालं. पुन्हा छत्रपती शंभूराजांचे पुत्र शाहूराजे सातारच्या गादीवर आले. पुन्हा हिंदवी स्वराज्याचा दबदबा वाढू लागला. आता केशवस्वामी म्हणाले, कल्याणा, अरे काशीला जाऊन अस्थि विसर्जन केल्या पाहिजेत रे. 11 साल गेलं, नाही म्हणतात. आणि विसर्जन करायचं म्हटलं की रडू लागायचे. समर्थांचा विरह सहन होत नाही. 12 साल उजाडलं, 13 उजाड, 14, 1714 समर्थांना जाऊन 32 वर्ष झाली. अस्थिकलश तिथेच. शेवटी केशवस्वामींनी ठरवलं, आता कल्याणाला विचारत बसायचं नाही. अस्थिकलश काढायचा, डोमगावला जायचं, कल्याणला घ्यायचं, काशी गाठायची. आणि या गुरुशिष्यांची एकात्मता अशी की चाफळच्या वृंदावनातून समर्थांचा अस्थिकलश गंगेमध्ये विसर्जित करण्यासाठी केशवस्वामींनी बाहेर काढला, मात्र इकडे कल्याण स्वामींनी देह ठेवला. कल्याण स्वामींनी देह ठेवला. कल्पनाच नाही. केशवस्वामी अस्थिकलश घेऊन आले तर डोंगावातल्या लोकांनी सांगितलं, कोणत्या मुहूर्ताला काढला? त्याच मुहूर्तावर कल्याण थांबले आहेत. त्या चौथऱ्यापाशी केशवस्वामी बसले. कल्याणा, एवढाही विरह सहन नाही करे होत. नाही नाही. त्या समाधी शिलेतून शब्द आले, माझ्या आणि समर्थांच्या अस्थी एकत्रच आता विसर्जित व्हाव्यात. एकाच कलशामध्ये दोघांच्या अस्थी घेतल्या. वेगळ्या अर्थाने 32 वर्षांनी पुन्हा गुरुशिष्य अस्थींच्या रूपाने एकमेकांना भेटले. तसेच नेल्या अस्थी गंगेत विसर्जन केल्या. आले केशवस्वामी परत. मनामध्ये खळबळ 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 चालली होती. एक प्रश्न सतावत होता की समर्थांनी जाताना मागे दासबोध ठेवला, पण कल्याणानं जाताना मागे काय ठेवलं? आम्ही कल्याणाचं काय घेऊन घरी जावं, असा कोणता प्रसाद या कल्याणाने माझ्या इथे ठेवला? असा मनात विचार चालू होता. अस्थि कलश विसर्जित झाला. सांगितलं डोंगावला. साफळला आले. साफळला समर्थांचा मठ होताच. आणि नेहमीच्या मठाच्या पद्धतीप्रमाणे दरवर्षी नवीन एक मुलांची बॅच ती सामील होतच असे. वयवर्ष 2-3 झाली की सगळ्या आज्या पोरं आणून मठात सोडून देत, यांना चांगली सूर्यनमस्कार शिकवा. मग सूर्यनमस्कारापासून ही सगळी पोरं वाट पाहत होती. केशवस्वामी आपले कुठं गेलेत? काशीला. आता ते पायी गेले, पायी आले. खूप वेळ झाला. आणि केशवस्वामी विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. सगळे विद्यार्थी वाट पाहत आहेत, केशवस्वामी कधी येत आहेत, केशवस्वामी कधी येत आहेत. आणि अत्यंत दुःखी अंतःकरणाने चाफळच्या उमरसच्या मठाच्या दारात केशवस्वामी पोचले. तोच त्या मठातल्या गच्चीवरनं एका लेकराने धाडकन खाली उडी मारली आणि ओरडला, केशवस्वामी आले. आणि धाय मोकलून केशवस्वामी रडू लागले, माझा कल्याण परत आला. ही कल्याणाची सवय आहे. हा कल्याण असा थांबत नाही. तो कल्याणा छाटी उडाली म्हटलं की एकदम उडीच मारतो. वरनं उडी मारावी, खाली पोचावी. खरंच मला कल्याणाने काय दिलं? तर कल्याणाने इतका तत्पर असलेला सेवाभाव तुमच्या आमच्या हाती दिला. आणि हा सेवाभाव हाती घेऊन तुम्हा आम्हाला पुढे जायचे महाराज. असंच कार्य वाढत राहावं, वाढत राहावं, वाढत राहावं. आणि ह्याला समर्थांनी आशीर्वाद आणि सामर्थ्य देत राहावं अशी प्रार्थना करून या ठिकाणी आपण अभंगाचा असा अर्थ घेतला की तेथून या नुठवू माथा, मरणाशिवाय मी तिथनं माथा उठवणार नाही. तर इथं
मेलो तरी तिथला माथा उठवला गेलेला नाही, असा एक शिष्योत्तम कल्याण तुम्ही आम्ही आज अनुभवला. 2 कथा अजून त्यातल्या खूप महत्त्वाच्या आहेत. उद्याच्या चरित्रामध्ये थोडासा त्याला आपण अर्थ देऊया. सांप्रत आजच्या कीर्तनाची समाप्ती. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय, ते हे जोडे संत पाय. भाग्याचा उदय उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा. जय जय रघुवीर समर्थ.